माणसाने कुठल्या गोष्टींवर वेळ घालवू नाही अशा 5 मुख्य गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. याच्यावर तुमचा अजिबात वेळ गेला नाही पाहिजे. प्रत्येक मनुष्याला आपलं स्वतःचं मत असावं की नसावं? अर्थातच तुम्ही म्हणाल असायला पाहिजे. मग प्रत्येक मनुष्याने तुमच्याशी सहमत व्हावं हा कुठला न्याय? तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता आहात ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे आपल्या खिजगिणतीतही नसायला पाहिजे. कामापुरता मामा या पद्धतीने तुमच्या विवेकाचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या मनशक्तीचा, तुमच्या ऊर्जेचा जो मनुष्य वापर करून घेतो अशा व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवा. या व्यक्तींना अजिबात वेळ देऊ नका. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय खरं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. ते निर्भर असेल एका गोष्टीवर, तुमच्याकडे किती वेळ आहे याच्यावर. माणूस गृहीत धरून चालतो की त्याच्याकडे अमाप वेळ आहे, परंतु मुळामध्ये आपल्या प्रत्येकाकडे अत्यंत कमी वेळ आहे. त्यामध्ये जो मनुष्य आत्मशोधासाठी, अध्यात्मासाठी, आपल्यातल्या त्या ईश्वराचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो ना, त्याच्याकडे तर अत्यंत कमी वेळ असतो. पण आपण बोलूयात सर्वसाधारण माणसाच्या दृष्टिकोनामधून. आणि सर्वसाधारण माणसाने कुठल्या गोष्टींवर वेळ घालवू नाही अशा 5 मुख्य गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. याच्यावर तुमचा अजिबात वेळ गेला नाही पाहिजे, तुमच्याकडे वेळ असो किंवा नसो. आपल्याला मिळालेला हा जो मर्यादित जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा काळ आहे ना, याचा अनाठायी उपयोग कोणीच करायला नाही पाहिजे. आणि जर का तुम्ही मार्क केलं तर प्रत्येक मनुष्य अशा गोष्टींवर वेळ घालवतोय जिथं वेळ घालवणं म्हणजे केवळ स्वतःचा नाश करणं आहे, स्वतःला तणाव वाढवून घेणं आहे, स्वतःची बुद्धी भ्रष्ट करून घेणं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कॉन्फिडन्स विनाकारण घालवून बसणं आहे. म्हणून या 5 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यावर अजिबात वेळ घालवू नका. पहिली गोष्ट, जे तुमच्याशी ॲग्री करत नाहीत त्यांना ॲग्री करण्याच्या मागे अजिबात वेळ घालवू नका. अर्थातच जे तुमच्याशी सहमत होत नाहीत ते सहमत व्हावेत म्हणून आपण किती वेळ घालवतो. घरी आईबाबांना आपल्याशी सहमत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर आपण कष्ट करतो. भावाला, बहिणीला आपल्यासोबत सहमत करण्यासाठी आपलं कित्येकदा दिवस वेचावे लागतात. लग्न झाल्यानंतर नवऱ्याला किंवा बायकोला आपल्याबरोबर आपल्या मताशी जुळवून घेणं म्हणजे एक सर्कस असते. मित्र मैत्रिणींमध्ये सुद्धा हा विषय वारंवार येतो की पीपल डू नॉट ॲग्री विथ अस. पण मला सांगा तुम्ही, प्रत्येक मनुष्याला आपलं स्वतःचं मत असावं की नसावं? अर्थातच तुम्ही म्हणाल असायला पाहिजे. मग प्रत्येक मनुष्याने तुमच्याशी सहमत व्हावं हा कुठला न्याय? ते त्यांची मतं ठेवू शकतात, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, आणि तुम्हालाही स्वातंत्र्य आहे की तुमचं मत तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. परंतु ज्या क्षणी तुम्ही हा अट्टहास केला की माझ्या मताशी इतरांनी सहमत व्हावं, त्या क्षणी तुम्ही स्वतःचा घात करून घेत आहात. आणि हे सहमत करून घेण्यासाठी जे काम, जे कष्ट तुम्ही कराल ते केवळ वाया जाणार आहेत, याची कृपया नोंद घ्या. लोक टेम्पररीली तुमच्या समाधानाकरता होला हो लावू शकतात, पण ते तुमच्या मताशी सहमत असतील याची काही खात्री नाही बरं का. त्याच्यामुळे तुमचं ज्ञान, तुमचा विवेक, तुमचा आत्मविश्वास, यावर तुमचा विश्वास जर का असेल तर आपली मतं
आपल्यासाठी खरी असतात. मी माझ्या मताशी सहमत आहे का एवढंच तुमच्या हातात आहे, तेवढं करा आणि शांत व्हा. इतरांना तुमच्याशी सहमत करण्याचे फुका कष्ट घेऊ नका. आता दुसरा एक विषय ज्याच्यावर आपला खूप जास्त वेळ आपण घालवतो, तो वेळ म्हणजे इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. अहो, तुम्ही तुमच्या मनात काय विचार करता याचं कधी साक्षीभावाने निरीक्षण केलंय का? तुमच्याच विचारांची शुद्ध तुम्हाला नसेल, तुमच्याच विचार करण्याच्या मनाच्या त्या फॅक्टरीमध्ये तुमचा कधीही अभ्यास झाला नसेल, विचार कसे येतात कसे जातात हेही तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल कळत नसेल, त्या विचारांबद्दलचा बीइंग विटनेस ऑब्झर्वेशनचं पॉवर आपल्याकडे नसेल, म्हणजे साक्षीभावाने त्याचं निरीक्षण करण्याची शक्ती आपल्यामध्ये नसेल, आणि शिवाय मनातल्या विचार निर्मितीवरच आपल्या इंद्रियांनी आणि इतरांनी हावी होऊन आपली पुरती वाट लावल्यामुळे त्या विचारांच्या तयार होण्याच्या वृत्तीवरच जर का आपलं नियंत्रण नसेल, तर इतर लोक काय विचार करतात हा विचार करून तुम्हाला काय मिळणार आहे बरं? त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता आहात ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे आपल्या खिचगिणतीतही नसायला पाहिजे. इतर लोकांना जो विचार करायचा तो तुमच्याबद्दलचा करू द्या. तुम्हाला जर का संपूर्णपणे खात्री असेल की तुमचे विचार, तुमचं नियंत्रण, तुमच्या जिभेवरचा अभिव्यक्त होण्याचा ताबा जर का पुरेसा असेल, रिॲक्शन न देता तुम्ही रिस्पॉन्ड करत असाल, तर तुम्हाला इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची पर्वा असायची अजिबात गरज नाही. आणि लक्षात ठेवा, जर का तुम्ही इतरांबद्दल फार विचार केलात तर तुमचं उद्दिष्ट, तुमचं हेतू, तुमचं वर्तन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचीच स्वतःची भावनांची आंदोलनं तुमच्या ताब्यात राहत नाहीत. तिसरा मुद्दा ज्याच्यावर सर्वसाधारण मनुष्य विनाकारण वेळ आणि ऊर्जा घालवत राहतो, तो आहे सगळ्या आयुष्यातल्या नकारात्मक क्षीणहीन गोष्टी. तुम्हाला जर का शक्तिशाली विचार करायचे असतील आणि त्या शक्तिशाली विचारांना आपल्या आयुष्यात अंतर्भूत करायचं असेल, तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जो विचार करता तो विचार तुम्हाला निश्चितपणे वारंवार पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह, अर्थातच सकारात्मक आणि शक्तिशाली ठेवण्यासाठी मदत करू शकला पाहिजे. आपली मनस्थिती बघा, तुम्ही प्रयोग करून सकाळी उठल्यानंतर एक नकारात्मक विचार आणा की आज मला बरं वाटत नाही किंवा आज मला उत्साह वाटत नाही आहे. अक्षरशः 5 ते 10 उजळण्यानंतर हा विचार प्रत्यक्षामध्ये अनुभवायला मिळू शकतो. म्हणून आपल्याला सकाळी उठल्यानंतर दिवसभर जर का प्रचंड ऊर्जावान, शक्तिवान राहायचं असेल, तर आपल्या विचारांमध्ये शक्ती आणि आपल्या विचारांमधली ऊर्जा आपल्याला स्वतःला टॅप करता आली पाहिजे. मुद्दा क्रमांक 4, कामापुरता मामा या पद्धतीने तुमच्या विवेकाचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या मनशक्तीचा, तुमच्या ऊर्जेचा जो मनुष्य वापर करून घेतो, अशा व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवा. या व्यक्तींना अजिबात वेळ देऊ नका, कारण हे खऱ्या अर्थाने तुमची मानसिक पिळवणूक करून घेतात, तुमच्या भावनिक अशक्तपणाचा फायदा उचलतात आणि त्यांची कामं निघून गेल्यानंतर ते तुमच्याकडे पुन्हा ढुंकूनही बघत नाहीत. म्हणजे याचाच अर्थ हा की आपल्या आयुष्यामध्ये आपला फक्त फायदा उचलणारे आणि टेम्पररी रिलेशनशिप ठेवणाऱ्या लोकांसोबत आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही. हां, जे लोक गांभीर्याने, विवेकासह, दूरदृष्टीसह आपल्याशी संबंध प्रस्थापित करू इच्छितात त्यांना जरूर आयुष्यामध्ये वेळ द्यायला पाहिजे. परंतु ध्यानात घ्या, मनुष्याची सगळ्यात मोठी गफलत म्हणजे मनुष्य नको त्या गोष्टींवर वेळ घालवतो, त्यातलीच ही नकारात्मक, हीन, दीन विचारांची मालिका. आता 5वी गोष्ट, तुम्हाला ना इतरांच्या भानगडीत न पडता आयुष्य घालवता आलं
तर तुम्ही सगळ्यात सुखी. तुम्हाला मधूनच एक उमाळा येतो पुढारीपणाचा, नेता व्हायचं असतं, लीडर व्हायचं असतं. आणि तुमच्याकडे कोणीतरी एवढूसा प्रश्न घेऊन आला अशी तुमची कायम धारणा असते आणि तुम्ही सगळं स्वतःच्या हातचं काम सोडून, स्वतःचे घरचे लोक सोडून, स्वतःचा वेळ सोडून, स्वतःची कामं सोडून त्या माणसांच्या प्रश्न सोडवण्याच्या मागं लागता. पण खरं सांगू, हे काही विवेकशील वर्तन नव्हे, हा काही चांगला उद्योग नव्हे. तुम्हाला तुमची स्वतःची सगळ्यात महत्त्वाची धारणा अशी करून घ्यायची आहे की तुम्हाला तुमच्या कामांसाठी प्रथम प्राधान्य देऊन स्वतःची कामं करायची आहेत. अगदीच फावला, अगदीच टंगळमंगळ करण्यासाठी जर का तुमच्याकडे ईश्वर कृपेने भरपूर वेळ असेल तरीसुद्धा इतरांची फुटकळ कामं करत बसू नका. शेजारी येतो म्हणतो फ्यूज गेलाय, शेजारचा आपलाच जवळचा मित्र येतो, तो म्हणतो अरे माझा शर्ट नाही आहे, आज मला टी शर्ट देशील का. एक मनुष्य येतो, तो म्हणतो अरे माझं एक काम आहे, बाजारातनं एक वस्तू आणायची, माझ्याकडे 500 रुपये कमी पडत आहेत, 500 रुपये कमी देतो का. आपल्याला अशी फुटकळ कामं करण्यासाठी खूप लोक अक्षरशः कधी कधी बळी पाडतात. एक्झाम्पल देतो, मी घरी आहे म्हणजे मी रिकामटेकडा आहे असा अर्थ होतो का. नाही. पण मी घरी आहे म्हटल्यानंतर घरी कामाला आलेला इलेक्ट्रिशियनसुद्धा म्हणतो सर मला तेवढा स्टूल देता का, सर मला तेवढी शिडी देता का. याला काय अर्थ आहे. तू तुझ्या कामासाठी आलाय, समोर दिसतायत वस्तू तुला, तू तुझ्या घ्यायला पाहिजेस. म्हणून मला आयुष्यामध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर या गोष्टी लक्षात आल्या की या आत्ता इथं सांगितलेल्या 5 गोष्टींवर तुम्ही सातत्याने लक्ष ठेवून वेळ आणि आपली स्वतःची शक्ती घालवायची नाही आहे. प्रत्येक मनुष्य त्याचं आयुष्य समर्थपणे जगायला स्वतःला व्यवस्थित काबिल अर्थात स्वतःला तेवढा शक्तिशाली समजतो. तुमची कुणालाही गरज नाही. पण नाक खुपसण्याच्या मनुष्याच्या प्रवृत्तीमुळे आणि उगीचच दुसरा मूर्ख आहे, अविवेकी आहे अशा धारणा जर का करून घेतल्या तर तुमचा हा सगळा वाया गेलेला वेळ तुमच्या आयुष्यातनं मायनस केलात तर कदाचित अर्ध आयुष्य यातच निघून जाईल. त्यामुळे आजच सावधान व्हा आणि स्वतःला या 5 गोष्टींपासून दूर करा जिथे तुमचा विनाकारण वेळ जातोय.